आणि आता महत्त्वाच्या बातमी आपण पाहूयात। हिंसेची भाषा करणारे आमदार संजय गायकवाड यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी। बुलढाण्यामध्ये काँग्रेसकडून आमदार संजय गायकवाडांच्या विरोधात तक्रार दाखल, संजय गायकवाड यांचा काँग्रेसकडून निषेध, गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी। इंदापूरमधील मुस्लिम बांधवांची हर्षवर्धन पाटलांना तुतारी हाती घेण्याची विनंती, भाऊ तुम्ही तुतारी हाती घ्या, आमचं तुम्हाला एक गठ्ठा मतदान होईल, मुस्लिम बांधवांचं हर्षवर्धन पाटलांना आश्वासन। शशिकांत शिंदे राज्य सरकारच्या जमीन घोटाळ्यातील फरार गुन्हेगार, त्यांनी पोलिसांनी त्यांना नैतिकता शिकवू नये, शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांची शशिकांत शिंदेंवर टीका। फरार गुन्हेगार आहे तो पोलिसांना आणि प्रशासनाला नैतिकता दाखवतो। जर प्रशासनानं अलर्ट लेवलला आलं तर आपल्याला जेलला जावं लागेल, हा विचार त्यांनी केला पाहिजे। महेश शिंदे सारखा भ्रष्टाचारी माणूस संपूर्ण जिल्ह्यामध्ये सापडणार नाही, 2 महिन्यांनी कोण जेलमध्ये असेल हे लवकरच कळेल, शशिकांत शिंदेंची आमदार महेश शिंदे यांना इशारा। महेश शिंदे हे आता थोडेसे पूर्णपणाने वायबल झालेले आहेत। माजी खासदार हेमंत पाटलांचं राजकीय पुनर्वसन, माजी खासदार हेमंत पाटलांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा, बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती। राजकारण शेतकऱ्यांच्या भोवती फिरायला हवं, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, नाहीतर सरकारला धोका भेटणार, बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनस्थळी विभागीय आयुक्तांची भेट, आमदार गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे यांनी सुद्धा आंदोलनाला भेट दिली, आरक्षणासंदर्भात सविस्तर चर्चा। सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, आरक्षणामध्ये वर्गवारी करता येते, आम्हाला आमचा 3.5% आरक्षण एसटी मधून द्या, नाहीतर आंदोलन सुरूच राहणार, दीपक बोराडे यांची माहिती। आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, जर धक्का लागला तर महाराष्ट्रामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन करू, अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांचा सरकारला घरचा आहेर।